इकडं साईडला पाहिल्यावर तुम्हाला भीती वाटेल कदाचित, कारण इथून खाली खोल दरी आहे, एकदम खोल, आणि इकडनं देखील दरी आहे पहा खाली. मंडळी नमस्कार. तर आजच्या या व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मंडळी, जेजुरी गडावरील ट्रेकिंगचा आजचा हा व्हिडिओ आहे पहा. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला खंडोबा मंदिराच्या पवित्र दर्शनासोबतच निसर्गाच्या सानिध्यातील एक परिपूर्ण ट्रेकिंगचा अनुभव मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मंडळी, तुम्ही जेजुरी गडावर जाण्याचं प्लॅनिंग जर करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ फार फायदेशीर होणार आहे. कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, कोणत्या गोष्टी सोबत न्यायच्या, याबाबत तुम्हाला या व्हिडिओतून मार्गदर्शन मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मंडळी, आता आपण ह्या गडाच्या पायऱ्यात चालायला चालू केलेला आहे बा, आणि जुन्या गडावर चाललोय आपण आता. हे पहा, हे असं विहंगम दृश्य दिसतंय. तर मंडळी, आतापर्यंत एवढ्या पायऱ्या आलो, पण तरी इथंच पाय दुखायला लागलेत का? दुखायला लागले. चला आई, काय होतं? पाय दुखत आहे काय? आणि इथून असं दृश्य दिसतं पहा शहराचं. इकडं हा डोंगराचा भाग. तर हे पहा, असं जागोजागी भांडारा टाकलेला दिसतोय. ते पहा, समोर तिकडे करा नदी दिसते पहा. कॅमेऱ्यामध्ये दिसते की नाही मग सांगता येत नाही. आणि तो गड आहे नवागड, तिकडे जायचं आहे आपल्याला नंतर. तर हे पहा, आता इथपर्यंत आलोय आणि सगळे दमले पहा. सगळे रिलॅक्स झाले मस्त पैकी. आणि चिल्लर पार्टी तिकडे पुढे आहे पहा, सगळ्यात पुढं.
पावसाळा चालू झाल्यानंतर काही दिवसांनी जर आलं ना तर मला वाटतं खूप अशी हिरवळ पाहायला भेटेल तिथं. हे पाहित ना असं दृश्य दिसतंय आणि इतक्या उंचीवर आलो तर आपण आणि इथं थोडंसं थाकल्यावर पाणी पिण्यासाठी आहे बा. इकडचं दृश्य पहा. हे सगळे लोक वरती चालले आणि तिकडं जायचं बा त्या शेवटच्या टोकाला. हे दमले पुन्हा बसले. मंडळी येत ना पहा तुम्हाला उंचीची जाणीव होते का? बऱ्याचशा उंचीवर आलोय आता आपण. ही पर्वतरांग पहा किती छान दिसते बा. हे पहा भानुबाईचं मंदिर आहे इथं छोटंसं आणि इथून पुढं जायचं आणखी. दृश्य पहा किती छान दिसतंय. लाल फुलं वगैरे, एका साईडने डोंगर, समोर रस्ता. तर मंडळी इकडं समोर साईडला कठडा वगैरे नाही आहे, पण एवढ्या उंचीवर आहे ना चालताना असं साईडला पाहिलं काही नजर फिरते पहा अशी. त्यामुळं मी आता सध्या साईडला पाहत नाही आणि समोर आपलं चालतंय. कारण साईडला जर पाहिलं तर थोडंसं मळमळल्यासारखं होतं, कारण उंची बरीच आहे इथं पहा. इकडं समोर काही पायऱ्या आहे पहा. तिकडं नाही जायचं आपल्याला, इकडं जायचं जिकडं जुनं मंदिर आहे तिकडं. तर मंडळी इकडं दरी पहा किती छान दिसते पहा. इकडं खोली पहा आणि आजूबाजूचं दृश्य पहा. किती सुंदर डोंगराचं दृश्य आहे. आणि आता आपण मंदिराकडे चाललोय. इकडे समोर पहा, तिथं समोर पांढऱ्या चाफ्याचे झाडं दिसतात पहा. किती मोठाले आहे पहा. मंडळी मला वाटतं जेजुरी गडावर जर यायचं असेल ना तर थोडासा पाऊस पडल्यानंतर यायला पाहिजे, कारण हा सगळा परिसर खूप असा हिरवळीत झाल्यावर खूप छान दृश्य दिसत असेल पहा. आता सध्या सूर्यवरती तिथं आभाळ आलेला आहे आणि मला दिशाभूल झालेली आहे पहा, कारण पूर्व कोणती आणि पश्चिम कोणती हे सध्या समजत नाही. हे पहा हे चाफ्याचे झाड आहे समोर आणि वरती आभाळ देखील किती छान दिसतंय पहा. व्ह्यूज पहा किती छान आहे. इकडं जायचं आपल्याला नव्या मंदिराकडे, पण अगोदर इकडं दर्शन घेऊ. त्या कडे पठारावरचं जे मंदिर आहे तिकडं आलोय आपण. तर पहा आपण शेवटी आलोय जवळजवळ मंदिराच्या. इथं आता कमान आहे.
देवस्थान कडेपाठा आपले सहर्ष स्वागत करीत आहे. इकडे एक देव आहे, माहिती नाही कोणता आहे. तिथं आलोय आपण आणि तिकडनं रस्ता दाखवला होता. या रस्त्यानं आपण आलो नाही, आपण इकडनं आलो आणि पहा लोकांची वर्दळ देखील चालू झाली ना. तर इथे वीरभद्राचं मंदिर आहे आणि त्या समोरील दृश्य पहा इकडे. या डोंगरांच्या गळ्या किती छान दिसतात बा. आज सूर्यदेवाने देखील थोडीशी कृपा केली, कारण ऊन वगैरे नाही आहे, आभाळ वगैरे आहे, त्यामुळं प्रवासाला काहीच अडचण आली नाही. वरती चढताना फारसा काही त्रास झाला नाही. आणि हा खंडोबा दिसला आम्हाला इथं. हे नागनाथाचं देव आहे इथं बघा. इकडं रामाचं मंदिर आहे समोर आणि इकडं जायचं आहे आपल्याला खंडोबाच्या दर्शनाला. आणि हे पाय सगळे कट्टर चालणारे तिसऱ्यांदा थांबली इथं बरं का, आहे का नाही. आणि या मंदिरात इकडं जाण्यासाठी इकडनं लाईन आहे पहा. इकडनं लाईन लागलेली आहे. येळकोट येळकोट, जय मल्हार. तर मंडळी आपल्याला मंदिरात दर्शन घेण्यासाठी इकडं लाईनमध्ये लागलोय आपण आणि एवढी लाईन आहे बघा. मंदिराच्या आवारात प्रदक्षिणा मार्गावर परिसरात आपल्या पायदळी येणारा छोटासा खोबऱ्याचा तुकडा देखील जमा करून मंदिरासमोर ठेवलेल्या जमा करावा. आपण जमा केलेल्या या प्रसाद रूपी खोबऱ्याची याचा मार्फत आपल्या
आणि देवी कमली गरगोटा बेंबी हिरा अंगावर शाल सदाही लाल आरती करी मालसा सुंदरी देवगवाणी नांदापरी मोगऱ्याचा गुटका भंडाऱ्याचा बडका खंडेराव महाराज की जय जोरात करा जागरण आहे थोडा खंडोबा राहा सर्व संकट दूर करा वाटी मोडा वाटी मोडा देवरा तुमचं नाव एका वाटी वाटी समोर बघून जोरात एका कुठले बेका डाव्या उजव्या कुठले बेका तुझे आज जावं का जायचंय आज जावं लागत तुला जायचं आतमध्ये आम्ही आतमध्ये जावं आलोय दर्शन घे वजन उतरा आमचं खंडोबाचं वजन उतरलं मला उतरलं तुला वजन उतरून घ्या तुझं 100 वर्षाचं खंडोबा राया आमचा एकच देवार आहे आम्ही 2 वाट्या बंडर आहोत आमच्या संसाराची सर्व संकट पिढ्या दूर करा जागरण कधी गोंधळ थोडा आमच्या घरी 17 तारखेला जागरण लिहा माझ्या मागे बोला डोक्याबद्दल घ्या डोक्याबद्दल सर्व माझ्या मागे बोला हर हर महादेव चिंतामणे मोर्या आनंदीचा उदय उदय भैरवाचे चांग म्हणे आगड धूप नगारा सोन्याची जिजुरी देव गेले जिजुरा निळा घोडा पावमे तोडा कमरी गरगोटा बेंबी हिरा अंगावर शाल सदाही लाल आरती करी माणसा सुंदरी देवगवाणी नानापरी मोगऱ्याचा गुटका भंडाऱ्याचा बडका अडकल की भडकल की भंडारा बोल बोल हजारी वाघ्या मुरळी खंडोबा भगत सलाम सलाम जोरात करा हातात लावायच्या तुम्ही जातो वाटी मोडायची जेवण जेवढा 5 लोकांची तेवढीच वाटीवर झेंडेपशी आपली वाटी झेंडेपशी जोरात फेका तुम्ही एक वाटी जोडी तर मंडळी आत्ताच कडे पठारावरच्या मल्हारी मार्तंडाचं दर्शन झालंय आणि इकडच्या बॅक साईडला आलो पहा किती सुंदर नजारा आहे एकदम भारी वाटतात हे डोंगर असे आणखीन पाऊस पडल्यावर खूप छान दिसते 2-3 महिने तर मंडळी आपण कडे पठारावरून दर्शन घेऊन आलोय मल्हारी मार्तंडाचं आता इकडं नवीन गडाकडे चाललोय
तर मंडळी इकडं नवीन गडाकडे जात असताना रस्ता असा आहे बा, इकडं साईडला पाहिल्यावर तुम्हाला भीती वाटेल कदाचित, कारण इथून खाली खोल दरी आहे, एकदम खोल, आणि इकडनं देखील दरी आहे बा खाली. सुंदर दृश्य बा. हे आभाळ सुद्धा कधी कधी किती छान दिसतं, व्हायब्रंट कलर. तो पहा मंडळी, तिकडे दिसतो नवीन गड, तिकडे जायचं आहे आपल्याला, आणि इकडनं असा रस्ता आहे. इथे एक समोर अशी कमान पण आहे, पण आपल्याला तिकडं नाही जायचं, आपल्याला इकडं खाली जायचं. तर मंडळी आता सकाळचे 9:45 झाले आणि इतकं ऊन झालं पहा. घाम येऊ राहिला, आता पाय बाजू राहिले, आणि अजून थोडंसं गड थोडासा पुढे आहे, नवीन गड, आणि समोरचा रस्ता असा आहे पहा. आता थोडासा सरळ रस्ता आहे, जो कठीण रस्ता होता तो पार केलेला आहे. आणि मंडळी दुसरी विशेष गोष्ट म्हणजे, जर तुम्ही मल्हारी मार्तंडाला जेजुरीला येत असाल तर महत्त्वाची गोष्ट ही करायची की खाण्यापिण्याच्या वस्तू सोबत बाळगायच्या, कारण इथे जे आहे 10ची वस्तू 15ला, 5ची वस्तू 7ला, असा प्रकार आहे. तर मंडळी इकडचं दृश्य पहा किती छान दिसतंय बघा, हिरवी हिरवी झाडे आणि ही शहर, आणि इकडच्या साईडनं विरोधी साईडनं सूर्य आहे, त्यामुळं आणखी छान दिसतं. तर मंडळी आता नवीन गाड्याकडे येताना पहा किती छान झाडं आहेत दुतर्फा, आणि हा रस्ता किती छान वाटतोय पहा. आता जवळ आलंय. तर मंडळी सकाळचे 10 वाजत आलेत आणि ऊन इतकं आहे, समोर आली कमान. तर हा गड कसा दिसतोय पहा, इथून बाहेरनं परिसर, आणि या ठिकाणी पहा स्वच्छतागृह आहे. तर मंडळी या गाड्याकडे येताना इथे समोर पहा, हा गुलमोहर किती छान दिसतोय, लाल लाल एकदम फुललेला. अरे पहा रे, सगळ्यात जोमात निघले होते का नाही, सगळ्यात पुढे आमच्या, आता आम्ही पुढे आहे का नाही.
सगळे पेढेवाले वगैरे इकडे जायचं आपल्याला. हे पहा श्री मार्तंड देवस्थान जेजुरी पश्चिम दरवाजा. तर मंडळी आहे पहा, एवढी गर्दी आहे आणि एवढ्या लाईन लागल्यात पहा. इकडं पण पहा. या सर्व ज्या रांगा आहेत त्या मोफत दर्शन रांगा आहेत पहा. आणि हे अशा प्रकारचं बांधकाम कन्स्ट्रक्शन. तर हे पहा इथं पिण्यासाठी पाणी आहे आणि एकदम गार असं थंड पाणी भेटलंय. आणि हा मंदिर परिसर पहा. आणि आम्ही बाहेरून दर्शन घेतलंय कारण गर्दी खूप आहे आणि खूप वेळ होईल पुढे जायचंय त्याच्यासाठी. तर मंडळी हा पहा मंदिराचा परिसर कसा दिसतोय पहा आणि सुंदर अशी नक्षी आहे मंदिराच्या. आणि इतकं पब्लिक आहे आज, खूप गर्दी दिसते. इकडे काहीतरी प्रोग्राम दिसतो, थोडासा व्हिडिओ घेऊ आपण. तर मंडळी समोर ना असा दर्शनी भाग दिसतोय का. हा असा जेजुरीचा भव्य दिव्य परिसर पहा. मंडळी दर्शनी भाग. अशा प्रकारचे अनेक भाविक तिथं आपल्याला पाहायला भेटतील. तर हे पहा इकडे भक्त मंडळी भंडारा उधळतात अशा प्रकारे. आता मंडळी आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही इकडनं खाली उतरतोय बा. इथे अशाच पायऱ्या आहेत. तर मंडळी जेजुरीच्या दर्शनानंतर आम्ही पंढरपूरला आलो. तर
पंढरपूरच्या दर्शनानंतर आम्ही तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूर या ठिकाणी आलो. तर मंडळी, आजचा हा व्लॉग संपवण्याची वेळ झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर आता आपण भेटूया पुढच्या एखाद्या छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपली रजा घेतो. बाय बाय.